म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार मंडळी, आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजपासून आम्ही सुरू करतोय आमची नवीन सिरीज जाऊ तिथे खाऊ. आणि या भागाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा. या दिनाच्या निमित्ताने मला काही काही गोष्टी आठवतात, काही व्यक्ती आठवतात, काही गाणी आठवतात, काही प्रसंग आठवतात. पहिल्यांदा मला आठवतात ते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे. त्यानंतर मग कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा हे गाणं आठवतं. छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आठवतो. लता दिदी आठवतात. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मधाळ आवाजाप्रमाणे पुरणपोळी आठवते, आहे की नाही? तर अशा या आजच्या भागाला आपण जोशात सुरू करायचं आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राला गेली अनेक वर्ष स्वतःच्या हाताने प्रेमाने खाऊ घालणाऱ्या कुटुंब सखी कुटुंब सखीच्या दोन गृहिणी इथे आलेल्या आहेत. आपण त्यांचं आज अतिशय मनापासून स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझे नाव स्मिता अनंत जोशी. स्मिता अनंत जोशी. आपलं नाव? सुनंदा शांताराम केसरकर. सुनंदा शांताराम केसरकर. आपण कुठे राहता? परळ भोईवाडा. परळ भोईवाडा. आणि आपण? मी बोरिवली. बोरिवली. बरं, मला एक सांगा, ही कुटुंब सखी ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना सुरू कोणी केली आणि सुचली कोणाला? आमचे डॉक्टर चंद्रकलाबाई हाटे. डॉक्टर चंद्रकलाबाई हाटेबाई. हाटेबाई. बर. आणि तुम्ही किती वर्ष याच्यात काम करताय? मला 32 वर्ष झाले. 32 वर्ष. बापरे. आणि तुम्ही? मला आता 31 वर्ष चालू झालं. 21. बापरे. पण ही म्हणजे काय, ही संकल्पना काय, म्हणजे थोडक्यात सांगा ना जरा, म्हणजे आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना कळेल. काय नाही, असं म्हणजे गरीब लोकांना म्हणजे काय रोजगार, त्यांना आम्ही सुरुवात केली. पहिले सुरुवातीला काय म्हणजे असं राजगिरीचे लाडू, आणि तेव्हा मला काही जागा बिगा कुठे कसं नव्हती, असं कोणाची तरी घरी बनवायचंय. बरं. राजगिरी लाडू, उसळी, परकर शिवायचं, म्हणजे असं ह्याच्यावर आम्ही सुरुवात केली. बरं. मग आता कुठपर्यंत पोहोचलात तुम्ही? आता खूप मोठे ह्याच्यावर पोहोचलो. तरी कुठपर्यंत पोहोचला, म्हणजे आता काय काय क्षेत्रात तुम्ही काम करता? आता तरी सध्या आमचे 10 सेंटर आहेत. 10 सेंटर आहेत. 10 सेंटर? एक सेंटर होतं पहिले, 10 सेंटर झाले. बापरे. पहिलं सेंटर कुठे सुरू केलं? पहिले सकापाटी उद्यान. सकापाटी उद्यान, गिरगाव. गिरगाव. ओके. आणि आता 10 सेंटर कुठे झाले? आता चर्चगेटला 2 आहेत. चर्चगेटला 2. योगक्षमच्या समोर एक आहे. आणि परत नरिमन पॉइंटला एक आहे. बर. तिकडे एक आहे. त्याच्यानंतर मग गिरगावात 3 आहेत. बर. दादरला आहे, लोअर परेलला आहे, वरळीला आहे. म्हणजे जास्त तुमचा ओढा साऊथ बॉम्बेकडे. हो हो. उपनगरात फार कमी आहे. तुम्ही बोरिवलीमध्ये असून बोरिवलीमध्ये का नाही? नाही, आपल्या उत्सुकता म्हणून विचार. बरं, आता तुम्ही जी सगळी सेंटर सांगितली ती साऊथ बॉम्बेमध्ये. उपनगर, मग आम्ही काय करायचं? उपनगरातल्या लोकांनी, बायकांनी काय करायचं? काही लोक आम्हाला स्टॉल येऊन विचारतात, बोरवलीला घ्या, वाशीला घ्या, तुम्ही कुठे जागा सुचवा चांगल्या ह्याच्यामध्ये, पण आम्ही सुरुवात करू. बरं, आता किती साधारण कुटुंब सख्या किती आहे? सख्या आता जवळ आमच्याकडे 200 होते. त्याच्यानंतर रिटायर झाले बरेचसे. आता आहे तरी पण 100. तुमच्याकडे सुद्धा रिटायरमेंट आहे? हो. 65, 65. ह्याला काय अर्थ आहे? ह्याला काय अर्थ आहे?
हे शक्यतो साधारणपणे माणूस रिटायर व्हायला मागत नाही. रिटायर झाले तरी पण परत येतात. हा मी तेच म्हणतो. रिटायर झाले ना त्यांना घरी बसून कंटाळा येतो तरी पण परत येतात कुठून. इतके वर्ष काम केल्यानंतर एकदम तुम्ही म्हणाल तुम्ही आता घरी बसा तर असं कसं होईल. बरं मग आता आपण खाण्याकडे वळूया. खाण्याच्या बाबतीत सख्या काय काय करतात? सर्व पदार्थ बनवतो. म्हणजे असं पुरणपोळी म्हणजे डबे वगैरे देतात का? डबे हो डबे पण आहेत. गिरगावातून जातात सकापाटे उद्यान. बरं आणि तिकडनं डबे साधारण किती डबे जातात? जवळ आमच्याकडे पहिले होते सुरुवातीला 200-300 डबे होते. रोजचे 200 डबे हा म्हणजे मेहनतीचं काम आहे. आम्ही आणि भाज्या बायका पण असंच मेहनत करायची. हो आणि भाज्या बिज्या कोण बनवतं? सगळे बायकाच बनवतात. सगळे बायका सर्व बरं, ह्या सगळ्या ज्या बायका त्या सगळ्या बायकाच आहेत. हो बायका. एक पण पुरुष नाही? नाही पुरुष नाही. झालं आता फक्त खाण्याचं काम माझ्यावर आलं. बरं ठीक आहे. बरं आज आमचे सगळे खवय्ये वाट बघताय की तुम्ही आज काय बनवणार आहात. तर आपण आपल्या किचनकडे जायचं का? हो चला. या. सुनंदाताई तुमचं खूप मनापासून स्वागत आमच्या किचनमध्ये. आणि आज तुम्ही काय बनवणार पहिलं? काजूची भाजी. नमस्कार. नमस्कार. काजूची भाजी. हं. काजूची भाजी. ओके मला साहित्य सांगता काय काय? टॅमॅटो, हं, काजू, हं. खोबरं, कांदा, बटाटा, कोथिंबीर, साखर, गरम मसाला, लसूण, आलं, हळद, तिखट, मीठ. ओके साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? आपल्याला पहिल्यांदा प्रथम क्रमांक कांदा भाजायचा आहे. कांदा. थोडस ह्याला ठेव. हं. भाजायला. थोडंसंच घालू ना. जरा लालसर झालं की- लालसर हा झाला. ते असतं बाबा. कांदा पांढरा का खायचा नाही मला कळलेलंच नाहीये. पांढरा तिथे कढईत तोपर्यंत बाहेर असेपर्यंत पांढरा चालतो. आत गेलं की गुलाबी लागतो. व्हॉट इज द रिझन बिहाइंड? तो त्याचा जो सुवास आहे ना तो असा दरवळतो. ओके आता काय करायचं त्यात? आता खोबरं टाकायचं. मग तुम्ही रोज सकाळी निघता किती वाजता घरातून? तुम्ही राहता कुठे? कोण मी हा? परळ गोळवाड्याला. परळ. पण आता सध्या काय आमचे रूम बिल्डिंग बनतायत त्याच्यामुळे आम्ही करोडला राहतो भाड्याने. बरं. मग तिथून मी 7ला. पोस्टिंग कुठे मग? हा पोस्टिंग कुठे? तुमचं सेंटर कुठे? माझं वरळी. वरली सेंटर आहे. वरळी. हा जपला इथे केंद्रासमोर. जवळ आहे म्हणजे मी 7ला निघाले तरी 7:30 पर्यंत पोहोचते. अगदीच चालत गेलं तर 8. आता लसूण आलं घालूया. हा 2 पाकळ्या घाला. हं. बस बस? बस बस. हा 2-3 घाला बस. कांदा आता हं. मसाला तयार झाला. ओके. आता आपल्याला त्याचं काय करायचं? आता आपण ह्याचं वाटून घ्यायचं. मिक्सर मधून मिक्सर वाटायचं. मधून वाटायचं. बरं मिक्सर मध्ये आपण वाटताना ह्याच्या बरोबर अजून काय घालायला लागेल आपल्याला? हे आता सगळं ना? हे नंतर नाही, घालायचं. गरम भाजी मसाला- फोडणी नंतर घालताना कांदा घालायचं. परतवणार. म्हणजे आता हे आपल्या मिक्सर मधून आता हे काढायचं. मिक्सर. आम्ही मिक्सर मधून मिक्स करून घेतो. हा. जाऊ तिथे खाऊ ही सिरीज आजपासून सुरू झालेली आहे. माझ्या तब्येतीकडे बघू नका. माझी याची ते तब्येत. ओके शब्द दिल्याप्रमाणे आम्ही मिक्सर मधून हे आपण वाटून घेतलेलं आहे. ओके तिथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि विश्रांती घेतल्यामुळे ते तेल तापलेलं आहे. हा. आता काय करायचं मला सांगा. आता पहिला कांदा टाक. प्रथम कांदा टाक. परत कांदा. हो. ओके कांदा. मोठा करू. असं आहे पुरे. कांदा थोडंच आहे ना. आता टोमॅटो घालायचा का? बरं भाज्यांचे भाव वाढणे हं. आणि तुमचा डब्यांचा भाव वाढणे याच्यात काय आहे का ताळमेळ? हो मग वाढवायलाच पाहिजे. तुम्ही लगेच वाढवता हो मग आणि कमी झाले तर? कमी नाही तर कमी कमी नाही. कमी भाव नाही. वाढलेलं कधी कमी करायचं नसतं. कमी होतच नाहीत मुळात. कधी झाले चुकून तर झाले तर फक्त कांद्याचेच भाव कमी होतात. हो. मग कांदा कांद्याचा भाव वाढवायचा कमी भाजी. झाले की कांद्याचा भाव मग कांदे वाढवायचे. बरं आता आपण ओके. मी आता घाल. टॅमॅटो टाक. टोमॅटो. टॅमॅटो. तुम्हाला प्रश्न पडेल एक्झॅक्ट करते कोण पण करतायत ह्या बरं का. हा त्यानं मदत करते. सासू आणि सुनेचं असं चित्र कधी बघायला मिळेल का आपल्याला? असू दे भलत्या वादात पडायचं नाही. हा. आता काय? आता आपल्याला हळद टाक. हळद. हळद घाल. गरम मसाला टाक. मीठ साखर मीठ नको नको मी घालते. नको नको असं होऊ शकत नाही ना. आता मसाला टाकते. जरा झणझणीत करूया. हो झंझरीच टाक टाक जरा. टाकू अजून. हा जरासं टाक आणि मीठ टाक म्हणजे कोमेल. हो आता मीठ हातात दिल्यात भांडणार नाही ना माझ्याशी. छे छे डायरेक्ट नाही दिलेलं वाटी दिली आहे. मसाला नंतर टाकूया आपण. आता बटाटा बटाटा. टाकूया. आणि गरम मसाला.
हो. तर मला एक साधारण तुम्ही 200 लोकांचा डबा बनवता बरोबर? 150 ते 200. हो. अंदाज कसा येतो तुम्हाला किती बनवायचं काय नाही बनवायचं? आमच्या ते अंदाज माप असतं ना तो. माप असतं. आम्ही बनवतो जास्त, आमचे विकले जाते ना. नुसतं डबेच असतं नाही काय, विक्री पण आहे ना. हो. पब्लिक येते ना. मीठ टाकलं ना आपण. हा टाक. म्हणजे ऑफिसला जाता जाता घेऊन जाणार हो हो, खायला गिरगावात तो विचारत नका, पब्लिक खूप. हो ना. ओके, आता काय करायचं आपण? आता याच्यात आता पाणी याच्यामध्ये घालायचं. पाणी घालायचं. पाणी किती बघा? बस. हा बस बस. आपण बटाटा शिजवून घेतलेलाच आहे, हो. काजू सुद्धा ओले आहे. हो हो त्यामुळे आता तुम्ही जे झाकून ठेवणार हो हो. ते हार्डली तुम्हाला किती वेळ ठेवावं लागेल? एक 2 मिनिट. 2 मिनिट. 2 मिनिटाच्या वर ठेवा ना. ठेव, झाकण ठेव. ठीक आहे, हे कुठपर्यंत आलं? आता झालं. आता मला ते- असावं ना. हा. आता त्याला हे- आता आपल्याला आपण जो वाटण केलेलं ते हा घालायचं. वाटण केलेलं गरम मसाला. मसाला नाही टाकला बाबा हा तू? टाकणार ना. बघा नीट व्हायला पाहिजे. क्या बात है, मस्त. वास घमघमाट येतोय. ओके, आता आपण गरम मसाला टाकलेला आहे. हो. आता तुम्ही हे काय कोथिंबीर. कोथिंबीर नंतर वर टाकायला ठेवा थोडस. ओके. आणि झाली. जेव्हा देतो त्यावेळी वरून परत हो, वरून कोथिंबीर. घालायचं. छान. हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? कशाही आता बरोबर खाता कशा बरोबर खा? येईल? चपाती मूर्खासारखा प्रश्न विचारलेला आहे मी. फुलके बरोबर खा, चपाती बरोबर खा, कशा बरोबर खा? आत्मराटासारखे प्रश्न विचारायचे नाहीत मी. थोपडवून काढायला पाहिजे. झाली. झाली? हा. लिहून घ्या साहित्य आणि कृती. काजूची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओले काजू, टोमॅटो, बटाटा, कांदा, ओलं खोबरं, लसूण, गरम मसाला, साखर, कोथिंबीर, आलं, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, ओलं खोबरं, लसूण आणि आलं भाजून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, हळद, तिखट, मीठ, बटाटा, काजू, साखर आणि पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण, गरम मसाला आणि कोथिंबीर घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. स्मिताताई आपल्या किचन मध्ये आलेले, तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही काय बनवणार आहात? चटणी पॅटीस. चटणी पॅटीस उपवासाचं. उपवासाचं. ते साबुदाणे मला दिसतात त्याच्यावर लक्षात आलं. हो ही काय तुमची स्पेशालिटी आहे? हो हो. किती वर्ष बनवताय तुम्ही? हे आता जवळजवळ बरेच वर्ष झाली, म्हणजे 30 वर्ष झाली. 30 वर्ष तुम्ही हा पदार्थ बनवताय हो. आणि तसाच बनतोय. हो. हा सुचला कसा? कारण 30 वर्ष म्हणजे 2013, 2003, 1993, 1983 साली सुचलेला पदार्थ आहे. कसं काय सुचलं पण तुम्हाला? असंच बघून, म्हणजे असं कोणाकडे ते काय करताना खाऊन बघितल्यानंतर मग आपल्याला. ओके, मला साहित्य सांगता काय काय? साबुदाणा भिजवलेला हा, साबुदाणा भिजवलेला आणि उकडलेला बटाटा आणि ओलं खोबरं, मिरची, साखर, मीठ. ओके, थोडक्यात आहे साहित्य, पटकन होणार आहे. जास्त गोळ नाहीये. नाही. एवढं टेबल भरून नाहीये. नाही. आता आपण पहिल्यांदा काय करूया? पहिल्यांदा चटणी स्टफिंग बनवून घेऊया. स्टफिंग बनवूया. ओके, काय करायचं मला सांगा. आधी मिरची घाला. मिरची? हा, थोडस टाकलं. मिरची आणि मग मीठ. मीठ नेहमी हाताने घालावं ना? हा घाला, चालेल. हो बरोबर आहे. आणि थोडी साखर. म्हणजे ती आता मी चुरून घेऊ. हो. मिरची आणि साखर एकत्र चुरतात त्या, त्यामुळे काय वेगळीच टेस्ट पण आहे. ते काम. हा, टेस्ट वेगळी आहे. हो हो. एक क्षणात तुम्हाला गोड लागेल, क्षणात तुम्हाला तिखट लागेल. ओके, आता काय? आता खोबरं घाला. खोबरं टाक. बस. आम्ही काय करतो, व्यवस्थित स्टफिंग करून घेतो. हा, उगाच टाइमपास करत नाही. नाही. स्टफिंग करून घेतो. आमचा काय म्हणतो आपण, आज जे आपण भरणार आहोत काय म्हणतात त्याला, चटणी. ती तयार झालेली आहे. आणि आता आपण पुढे जातोय. आम्ही सारे खायच्या या भागात परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण बघतोय खाऊ तिथे नाही, काय जाऊ तिथे खाऊ. पहिलं खाणंच येतं. जाऊ तिथे खाऊ या भागात सगळ्यांचं स्वागत. स्वागत म्हणजे खूप मनापासून स्वागत. आज वेगळेच पदार्थ बनतात. ओके, आपली चटणी झालेली आहे. हो. आता काय करायचं? मला जरा बाउल देता. अच्छा, मग मॅश करते बटाटा. ओके, घ्या.
आता ह्याच्यात तुम्ही साबुदाणा त्याच्यात घाला. मीठ आणि साबुदाणा. ओके. काय बटाट्याला स्वतःची चव नाही, साबुदाण्याला पण स्वतःची चव नाही, त्यामुळे मीठ जरा प्रेमाने घालावं लागतं. साबुदाणा घाला. साबुदाणा. मी काय म्हणतो, आता कसं मॅश करायचं ते लोकांना कळलेलं आहे. हो. बेसिक गोष्ट कळलेलं आहे. तर तुम्ही जे अतिशय बनवून जे आणलेलं आहे ते घेऊन आपण पुढे जाऊ शकतो ना. हा चालेल ना. त्याची आपण खिचडी नंतर करू. हो. मला आवडते खिचडी. हो बरोबर. सोड. बरं, आता हे आपण तयार केलेलं आहे. आता हे चटणी तुम्ही त्यात कशी घालणार ते मला फक्त जरा कुतूहल आहे. गरम मळायला हवं. मळायला हवं. घेऊ जरा. हो घ्या की. शेवटी पदार्थ चांगला होणं महत्वाचं आहे. हो जमलं. हे असं तुम्ही एका वेळी किती बनवता साधारण? एका वेळी आमच्याकडे 1000, 1500, 2000. रोज? हो. रोज नाही म्हणजे उपवासाचे दिवस. संकष्टी, गुरुवार. रोजचे म्हणजे 100-150. आणि काही जण मंगळवारचा उपवास करतात. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे 3 दिवस तुमचा फज्ज आणि प्लस ऍडिशनल आपले खूप असतात उपवास. योगक्षम बिल्डिंगच्या समोर आहे ना आपले. अंगारी संकष्टीना भरपूर जातात. एक तिकडे लाईन आणि एक सिद्धिविनायक लाईन आणि एक तुमच्याकडे लाईन, अशा 2 लाईनी असतात. तिथे खाण्यासाठी आणि तिथे दर्शनासाठी. फास्टर आहे काम. ते सोडून होते. 4 झाले ना. आता हे कशाबरोबर खायचे आपण? त्याला काय जरूर नाही. काय आतमध्ये चटणी आहे. बाहेरून चटणीची गरज तुम्हाला असेल तर तुम्ही सॉस खा, काही पण खाऊ शकता. किंवा लिंबाचं लोणचं, लिंबाचं गोड लोणचं, काही खाऊ शकता. बघा असं पाणी सुटलं लगेच. मोठा विचित्र तुम्ही मला बोलायला लावता ना, वांदे होतात माझे. फर्स्ट क्लास. झालेच की जवळजवळ झाले. होत आले. आता फक्त पेन उचलायला लिहून घ्या साहित्य आणि कृती. साबुदाणा चटणी पॅटीस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, ओलं खोबरं, हिरवी मिरची, साखर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये हिरवी मिरची, मीठ, साखर आणि खोबरं घालून हे मिश्रण एकत्र वाटून चटणी तयार करावी. एका बाउलमध्ये उकडलेला बटाटा कुस्करून त्यामध्ये मीठ आणि भिजवलेला साबुदाणा घालून ते मिश्रण एकजीव करून घ्यावं. साबुदाण्याच्या या मिश्रणाची पारी करून त्यामध्ये खोबरं आणि मिरचीची चटणी भरावी आणि त्याचा वडा बनवून तो तळून घ्यावा. स्मिता आणि सुनंदाताईने जे पदार्थ बनवलेले आहेत ते तयार झालेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. आता ह्याच्यात मी काही वेगळं सांगत नाहीये, पण मी खाऊन बघतोय आणि मी खातर माझ्या चेहऱ्याचे हावभाव कसे होतात हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण काय, पदार्थ चांगले झाले त्याबद्दल काही दुमत नाहीच आहे. तुम्ही पण खा बरं का. आणि काटा चमचा जर दिला असला तर तरी हातानेच खायचं हे लक्षात ठेवा. शेवटी बोटं आपल्या जिभेला लागणं महत्वाचं आहे. आता काही जणांना पटणार नाही इकडच्या, पण असो. खरं एक सांगू का मंडळी, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन, महिला दिन या सगळ्या गोष्टींचं ना किंवा या सगळ्या महत्त्वाच्या दिवसांचं त्या दिवशी महत्त्व असतंच. पण हे सगळं महत्त्व आणि हे सगळं जे अतिशय त्याच्या मागची जी भावना आहे ही संपूर्ण वर्षभर आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण कसं रोज खातो की नाही, तशी ही भावना रोज आपल्या मनात असायला पाहिजे. आपले मन स्वच्छ असायला पाहिजे, विचार स्वच्छ असायला पाहिजेत आणि आपली भूमी आपणच स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि पवित्र ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुमचे दोघींचे मी खूप मनापासून आभार मानतो आणि कुटुंब सखींमधल्या सगळ्या सख्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि नुसते आभार नाही, आमच्याकडून एक छोटीशी आपल्याला प्रेमाची भेट पण आहे. ताई तुम्हाला पण. आणि आता निघायची वेळ झालेली आहे. परत एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. पुन्हा भेटूच ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे
गेली 40 वर्ष तुम्ही तुमचा बिझनेस चालू आहे. मग आता तुम्ही काय काय विकता परत एकदा सांगा आमच्या खवय्यांना. चना पोहा आणि मूग डाळ वडा. चना पोहा आणि मूग डाळ वडा. आम्ही